सुप्रभात मंडळी, मी नीलिमा पटवर्धन आणि आजपासून आपण मीनाक्षीताई देशमुख लिखित शहीद आझम भगतसिंग ही त्यांची लेखमाला वाचायला सुरुवात करत आहोत. तर सुरू करते. भगतसिंगांचा जन्म 28 सप्टेंबर 1907 रोजी लायलपूर जिल्ह्यातील बंगा, जे सध्या पाकिस्तानात आहे, येथे झाला. त्याच दिवशी त्यांचे काका सरदार अजित सिंह आणि पिता सरदार किशन सिंह आणि छोटे काका स्वर्णसिंह तुरुंगातून सुटले. सर्वांनी भगतसिंगांना भोगीवाला म्हणजे भाग्यवान म्हटलं आणि आजी जयकौरने त्यांचं नाव भगत ठेवलं. भगतसिंगांचे आजोबा सरदार अर्जुन सिंग मोठे जमीनदार होते. राष्ट्रवादी भावना त्यांच्यात ओतप्रोत भरलेली होती. मात्र सरदार अर्जुन सिंग यांचे भाऊ बहादूर दिलबाग सांग आणि इतर नातलगांनी इंग्रजांची सेवा करून श्रीमंत बनले होते ते. परंतु सरदार अर्जुन सिंग यांचा पिंड वेगळाच होता. परिणामी ते गरीबच राहिले. त्यांची पत्नी जयकौर ही सामान्य गृहिणी होती. भगतसिंगांचा जन्म ज्या कुटुंबात झाला त्या कुटुंबाची क्रांतिकारी परंपरा आधीपासूनच होती. त्यांचे काका सरदार अजित सिंग पंजाबचे ख्यातनाम क्रांतिकारक नेते होते. ते आणि सरदार अर्जुन सिंग पंजाब आर्य समाजाचे अग्रणी नेते म्हणून कार्यरत होते. भगतसिंगांचे कुटुंब क्रांतिकारी असण्याबरोबर शीख संप्रदायी होते. मात्र सांप्रदायिकेबद्दल या परिवारात जुन्या रूढींना मानत नव्हते. हे कुटुंब शीख असण्यापेक्षा आर्य समाजित जास्त होते. भगतसिंगांचे वडील सरदार किशन सिंग यांची आर्य समाजाच्या कोणत्याही कार्यक्रमात रुची नव्हती. तर आजोबा अर्जुन सिंग धार्मिक रूढी परंपरांवर जास्ती निष्ठा ठेवत होते. अशा आधुनिक आणि पारंपरिक याचे मिश्रण असलेल्या कौटुंबिक वातावरणात भगतसिंग वाढत होते. त्यांना तर्क, विद्रोह आणि साहसाची दीक्षा मिळाली होती. भगतसिंगांच्या कुटुंबांचे विचार स्वातंत्र्य आणि क्रांतीकडे असणाऱ्या प्रवृत्तीनेच त्यांचा कल आर्य समाजाकडे आला होता. भगतसिंगांचे आजोबा अर्जुन सिंग कट्टर आर्य समाजी होते, परंतु राजकारणात ते सक्रिय होते. त्यांनी आपल्या सर्व मुलांना राजकारण आणि देशप्रेमाची दीक्षा दिली होती. त्यांनी आपल्या तिन्ही मुलांवर देशप्रेमाचे, देशभक्तीचे संस्कार करून कोणताही त्याग करण्यास प्रवृत्त केले होते. अर्जुन सिंगांचे ज्येष्ठ पुत्र किशन सिंग यांनी जालंधर, विदर्भ, अहमदाबाद येथे झालेल्या दुष्काळात, 1904 कांगडा येथे झालेल्या भूकंपात, झेलम नदीला आलेल्या पुरामध्ये खूप मोठं मदत कार्य केलं होतं. ते काँग्रेस जहाल पक्षाच्या बाजूनी होते. 1907 अधिवेशनात त्यांनी भाग घेतला होता. त्यांचे संबंध प्रसिद्ध क्रांतिकारी नेत्यांशी होते. सरदार अर्जुन सिंहांचे मधले पुत्र अजित सिंह, ते सर्वाधिक क्रांतिकारी विचारांचे होते. त्यांनी सुफी अंबाप्रसादांच्या सहाय्याने भारत माता सोसायटीची स्थापना केली. न्यू कॉलनायझेशन ॲक्ट विरोधात अजित सिंहांनी पंजाब व्याप्त आंदोलन संघटित केलं. साम्राज्यवादी, सामंतवादी शोषणाने पंजाबमधील शेतकरी त्रस्त होते. पगडी संभलो जट्टा या शेतकरी आंदोलनाचे त्यांनी कुशल नेतृत्व केले होते. अजित सिंगांचा प्रभावी, तेजस्वी, ओजस्वी आणि क्रांतिकारी भाषणाने शेतकरी पेटून उठले होते. या आंदोलनाला राजकीय स्वरूप देण्याचं काम किशन सिंहांनी केलं होतं. पंजाबमध्ये क्रांतिकारी लाट उसळली होती. नायक होते अजित सिंह. रेग्युलेशन 3 या कायद्याखाली 2 जून 1907 त्यांना अटक करण्यात आली. 11 नोव्हेंबर 1907 सोडण्यात आलं.
डिसेंबर 1907मध्ये काँग्रेस सुरत अधिवेशनात जहाल गटाच्या सभेत त्यांच्याबद्दल लोकमान्य टिळक म्हणाले होते, सरदार अजित सिंह एक विलक्षण व्यक्ती आहे. त्यांची पात्रता एवढी आहे की त्यांना स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती बनवले जावे. आमच्याकडे त्यांच्या योग्यतेचा दुसरा माणूस नाही. सरदार सिंहांचे तिसरे धाकटे पुत्र होते स्वर्णसिंग. त्यांचे अंगी देशभक्ती कूट कूट करून भरली होती. ते भारत माता सोसायटीत सक्रिय कार्यरत होते. या अपराधाबद्दल ब्रिटिश सरकारने त्यांना 1.5 वर्षाची सक्त सश्रम कारावासाची कठोर शिक्षा ठोठावली. जेलमधील कडक मेहनत, एकांतवासाचा परिणाम यामुळे त्यांना क्षयाची बाधा झाली आणि भर तारुण्यात अवघ्या वयाच्या 23व्या वर्षी या जगाचा त्याने निरोप घेतला. भगतसिंगांचे आजोबा, वडील, काका सगळेच देशसेवा आणि ब्रिटिश विरोधी कार्यवाहीत अग्रेसर होते. साहजिकच देशभक्ती, लोकसेवा, त्याग, देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणे, शिक्षा भोगणे, अपार कष्ट सहन करण्याची तयारी असणे या साऱ्या गोष्टी परंपरेने भगतसिंगांकडे आल्या होत्या. त्यांच्या जन्मापासून सारं वातावरण त्यांच्या महान बलिदानाची पार्श्वभूमी तयार करण्यात येत होती. ब्रिटिशांची टक्कर घेतल्यानंतर भोगाव्या लागणाऱ्या शिक्षा, यातना याचं ज्ञान भगतसिंगांना अगदी बालवयापासूनच झालं होतं. क्रांतीची किंमत चुकवणाऱ्या घरात भगतसिंग वाढत होते. त्यांचे एक क्रांतिकारी काका तुरुंगातील अत्याचाराचे बळी होऊन अवघ्या 23व्या वर्षीच मरण पावले, तर दुसरे काका ब्रिटिशांपासून वाचण्यासाठी परांगदा होऊन हलाखीचं जीवन जगत होते. वडिलांचा एक पाय तुरुंगात तर एक पाय बाहेर अशी अवस्था. घरातील पुरुष मंडळी ब्रिटिशांशी लढत अपार कष्ट सहन करत होती आणि त्यांच्याबरोबरच घरातल्या स्त्रियाही कष्ट भोगत होत्या. घरातील स्त्रियांचे दुःख, अश्रू हे ब्रिटिशांमुळे आहे हे भगतसिंगांनी बालपणीच जाणले होते. ते आई काकींना आपल्या बालसुलभ भावनेने म्हणत, आपण दुःखी होऊ नका, मी इंग्रजांना इथून हाकलून लावीन. त्या स्त्रियांना दिलेलं वचन भगतसिंगचे मिशन बनले होते. याच वचनपूर्तीसाठी त्यांनी आपलं जीवन वेचलं होतं. एकदा भगतसिंग वडिलांबरोबर शेतात गेले. तिथे आंब्याची रोपं लावणं चालू होतं. 2.5-3 वर्षांचे भगतसिंग काही वाळक्या काड्या घेऊन जमिनीत रोवत होते. ते बघून वडिलांनी विचारलं, क्या कर रहे हो भगतसिंग? त्याने उत्तर दिलं, बंदुके बो रहा हूँ. या उत्तराने वडील स्तब्ध झाले आणि कौतुकही वाटलं. 10 वर्षांचे भगतसिंग गदरवादी नेता करतार सिंग साराभांना आपला आदर्श मानत असत. ब्रिटिश साम्राज्यवादांच्या विरुद्ध गदरवाद्यांनी उठाव करून इंग्रजांच्या गुलामगिरीतून देशाला मुक्त करण्याचा प्रयत्न विफल झाला. करतार सिंग साराभांना फाशी दिली गेली. त्याचा परिणाम भगतसिंगांच्या मनात इंग्रजांच्या विरुद्ध प्रतिशोधाची आग त्या बालवयातच भडकली. करतार सिंहांचा फोटो ते नेहमी जवळ ठेवत असत. आईने कारण विचारल्यावरती म्हणत, माँ, यह मेरे आदर्श मित्र और साथी है. देशासाठी बलिदान देण्याची भावना त्यांच्या मनात त्या वेळेपासूनच निर्माण झाली असावी. अमृतसरला जालियनवाला बाग कांड 13 एप्रिल 1919 रोजी झाले. त्यावेळी भगतसिंगांचे वय अवघे 12 वर्षाचे होते. दुसऱ्या दिवशी शाळेत गेलेले भगतसिंग वेळेवर घरी परत आलेच नाहीत. त्यामुळे त्यांचा सर्वत्र शोध सुरू झाला. ते सरळ अमृतसरला जालियनवाला बागेमध्ये गेले. तिथली रक्ताळलेली माती एका काचेच्या बाटलीत भरून आणली आणि त्यांनी आयुष्याच्या शेवटपर्यंत त्या पवित्र मातीची पूजा केली. त्यांच्यात मित्र जोडण्याची वृत्ती प्रामुख्याने दिसून येते. तिथे वयाचा प्रश्नच नसायचा. लहानांपासून मोठ्यांपर्यंत ते सर्वांना आपले दोस्त म्हणत. पण पुढे आपल्या मरणाने
करोडो लोक त्यांचे मित्र होतील हे कुठं माहीत होतं त्यावेळेला. नियतीच त्यांचे तोंडून बोलवत होती जणू. चौथीत असताना ते मित्रांना विचारत, तुम्ही पुढे जाता काय होणार? कोणी म्हणायचं नोकरी करणार, कोणी म्हणत शेती करणार, कोणी म्हणत दुकान चालवणार. आणि भगतसिंगांना विचारलं तर ते जोशाने म्हणत, मी इंग्रजांना देशाबाहेर घालवणार. क्रांतीचे विलक्षण आकर्षण असणाऱ्या भगतसिंगांच्या लहानपणापासून भविष्यातील कार्याची पायाभरणी अशी झाली होती. त्या काळी भारतात शिक्षणाचं प्रमाण फार कमी होतं. शाळा केवळ मोठ्या गावात किंवा शहरातच असायच्या. शिकणं त्या काळी सन्मानाचं समजलं जायचं. त्यांचे प्राथमिक शिक्षण गावातल्या शाळेत सुरू झालं. त्यांची गणना हुशार विद्यार्थ्यात होत असे. त्यांचे शिक्षकांशी सहकार्य पूर्ण आणि सौजन्यपूर्ण वागण्यामुळे शिक्षकांचे त्यांच्यावर प्रेम होते. तसेच सर्व विद्यार्थी त्यांचे मित्र बनले होते. त्यांचे शिक्षण सुरू असतानाच गांधीजींनी असहकार आंदोलन सुरू केलं होतं. 9व्या वर्गात शिकत असलेल्या भगतसिंगांनी आंदोलनात उडी घ्यायचं ठरवलं. पण संकुचित वृत्तीमुळे वडिलांशी कसं बोलावं म्हणून त्यांनी आपले मित्र जयदेव गुप्ता यांच्याकरवी वडिलांच्या कानावर हे घातलं. ज्यांनी स्वतःच क्रांती जल्लोषात उडी घेतलेली आहे ते आपल्या मुलाला दूर राहण्यास कसं बरं सांगतील? भगतसिंगांनी शाळा सोडली आणि आंदोलनात पहिली उडी घेतली. नंतर स्वदेशी प्रचार आणि विदेशी बहिष्कार दोन्हीचाही संबंध कपड्यांशी होता. भगतसिंगांच्या घरचे लोक आधीच खादी वापरत असल्यामुळे प्रश्न नव्हता. मात्र विदेशी कपड्यांची होळी पेटवण्यात त्यांना रस होता. ते मित्रांच्या सहाय्याने घराघरातून विदेशी कपडे गोळा करायचे. मिरवणूक काढून एखाद्या चौकात त्या कपड्यांची होळी पेटवायचे. हे आंदोलन सुरू असताना गोरखपूर जिल्ह्यातील चौरी चौरा इथल्या 21 पोलिसांना पोलीस ठाण्यात बंद करून आग लावली गेली. सारे पोलीस जिवंत जाळले गेले. आधीही मुंबई, मद्रास येथे अशा घटना घडल्या होत्या. गांधीजींनी 12 फेब्रुवारी 1922 रोजी काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत असहकार आंदोलन मागे घेतलं. त्यांचा हा निर्णय कुणालाच आवडला नाही. गांधीजींच्या या निर्णयाचा साऱ्या देशातून विरोध झाला. भगतसिंग क्षुब्ध झाले. त्यांनी गुरुद्वारा आंदोलनात भाग घेतला. हा भाग त्यांनी धार्मिक आस्थेने नव्हे तर इंग्रजांच्या विरुद्ध भावना भडकावण्यासाठी आणि राजकारणासाठी घेतला. त्यांनी असहयोग आंदोलनात भाग घेतल्यामुळे त्यांचं शिक्षण 9व्या वर्गापासूनच थांबलं होतं. ते नॅशनल कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायला गेले असता त्यांची ही गोष्ट आडवी आली. परंतु त्यांची शिक्षणाबद्दलची आस्था पाहून प्रभावित झालेले प्राध्यापक परमानंदांनी त्यांना दाखल करून घेतले. नॅशनल कॉलेजमध्ये त्यांना सुखदेव, यशपाल, भगवती चरण बोहरा यांच्यासारखे मित्र मिळाले. तसेच जयचंद्र विद्यालंकार आणि भाई परमानंदजी यांच्यासारखे कर्तव्यनिष्ठ तेजस्वी व्यक्तिमत्व असलेले अध्यापकही मिळाले. भगतसिंगांना अध्यापकांनी इतिहास, साहित्य, राजकारण तसंच क्रांतीचे पण व्यापक धडे शिकवले. त्यांनी महाविद्यालयात प्रवेश घेतल्यापासून अकाली आंदोलनापासून विलग होऊ लागले. सांप्रदायिकतेपासून दूर होऊ लागले. भगतसिंग राष्ट्रीय महाविद्यालयाचे विद्यार्थी तर होतेच, त्याचबरोबर ते क्रांती दलाचे सदस्यही होते. अभिनय क्षेत्रातही ते भाग घेऊ लागले होते. त्यांचा उद्देश होता जनतेत गुलामगिरीची चीड आणि स्वातंत्र्याची लालसा उत्पन्न करणं. मंडळी, आज आपण इथे थांबणार आहोत. लेखिका मीनाक्षीताई देशमुख यांचे मनापासून आभार. आणि एवढं सांगून आज निलिमा पटवर्धन मी आपली रजा घेते. उद्या पुढच्या भागासह भेटूया. तोपर्यंत बाय बाय.